नमस्कार. आज 23 जानेवारी पराक्रमी दिवस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. खरं तर भारतीय स्वातंत्र्याच्या पराक्रमी इतिहासात डोकावलं तर अशा महान क्रांतिकारकांची नावं नकळत डोळ्यासमोर येतात. यापैकीच एक क्रांतिकारी नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आपल्या प्रभावी विचारांनी, तेजस्वी वक्तृत्वाने आणि लढाऊ बाणा अंगीकारत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीनं सहभाग घेणारं एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. खरं तर त्यांच्या या तेजस्वी आणि त्यागी जीवन कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी 23, 1897 रोजी ओडिशा राज्यातील कटक या शहरात झाला. लहानपणी नेताजी कटक राज्यातील रॉवेन्सा कॉलेजिएट नामक शाळेत शिकत होते. शाळेत शिकत असताना त्यांच्या एका शिक्षकाने त्यांच्यामधील सुप्त देशभक्ती जागृत केली. महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्यातील अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली आणि त्यामधूनच पुढे कॉलेजमध्ये एका ब्रिटिश प्राध्यापकाने शिकवताना भारतीयांबद्दल अपशब्द वापरले हे ऐकून देशभक्त नेताजींचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्याविरुद्ध त्या प्राध्यापकाला जाब विचारला. केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्या प्राध्यापकाच्या त्या अपशब्दाबद्दल त्यांनी संप पुकारला आणि देशाविषयीचं आपलं प्रेम कृतीतून दाखवून दिलं. महाविद्यालय जीवनात त्यांच्या घडलेली ही घटना त्यांच्या भावी देशकार्याबद्दलची भूमिकाच स्पष्ट करून देणारी होती. इसवी सन 1921 साली नेताजी सुभाषचंद्र बोस ही देशातील सर्वात मोठी इंडियन सिव्हिल सर्व्हिस अर्थात भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु काही दिवसातच त्यांनी ही उच्चपदस्थ नोकरीचा त्याग करून भारतीय स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली आणि आयुष्यभर त्याच कार्यात स्वतःला वाहून घेतलं. इतिहासात चर्चेतून कोणताही फारसा मोठा फरक होत नाही. स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते आणि त्यासाठी किंमत मोजावी लागते आणि ती किंमत म्हणजेच रक्त हे विचार होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आणि यातूनच त्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनाला विरोध केला. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित होती की गांधीजी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे एकमेकांचे चांगले सहकारी होते. दोघांचे स्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी ध्येय मात्र एकच होतं, ते म्हणजे भारताचं स्वातंत्र्य. मित्रहो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न केले. खडतर कारावास, जीवघेणा प्रवास, कितीतरी विचार प्रवर्तक आणि प्रभावी भाषणं, जर्मनी, जपान आदी देशांच्या मदतीने भारताच्या ब्रिटिशांशी ते लढत राहिले आणि म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जीवनकार्य आजही तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जाता जाता शेवटी एवढंच सांगेन की ज्यांनी उच्च पदवीच्या शिक्षणाचा त्याग करून आयुष्यभर स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात सामावून घेतलं, ज्यांनी जागतिक स्तरावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न केले आणि आयुष्यभर त्याच कार्यात लढत राहिले, ज्यांनी जय हिंदचा जो नारा आज आपण देशाचा नारा म्हणून घोषित करतो तो ज्यांनी प्रथम आपल्या देशाला दिला, त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याला आणि त्यागी विचारांना पुनश्च माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. आज 23 जानेवारी 2021. 23 जानेवारी या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. पहिलं म्हणजे भारतीय स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री शहाजीराजे भोसले यांचा स्मृती दिन आहे. आणि तिसरा महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य असं आहे, ज्यांनी भारताला भारतीय पुरातत्व खात्याची पाळंमुळं रोवली किंवा भारतीय पुरातत्व खात्याचे जनक असे मानले जातात सर मार्टिन व्हिलर यांची देखील जयंती आहे. या दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय काकडे सर, उपप्राचार्य कांबळे सर, सर्व प्राध्यापक, सहकारी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की सुभाषचंद्र बोस यांचं वर्णन करताना एक धगधगता ज्वालामुखी असं केलं जातं, ज्याने हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं. आता सुभाषचंद्र बोस यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 23 जानेवारी 1897 रोजी कटक येथे झाला. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला ब्रिटिश भारतामध्ये आले, म्हणजे भारतात त्यांनी आपलं अधिराज्य प्रस्थापित केलं, ते सर्वप्रथम बंगाल प्रांतामध्ये केलं. आणि ज्या ज्या नव्या गोष्टी, मी इंग्रजी शिक्षण असेल, इंग्रजी लोकांचं राहणीमान तिथलं असेल, जे नवविचार म्हणतो ते नवविचार सर्वप्रथम बंगाल प्रांतामध्ये आले होते. आणि म्हणून राजाराम मोहन रॉय असतील, रवींद्रनाथ टागोर असतील किंवा सुभाषचंद्र बोस असतील, स्वामी विवेकानंद असतील, अशी थोर माणसं ही सर्वप्रथम भारतामध्ये बंगाल प्रांतामध्ये जन्माला आली. त्याचं कारण ते होतं. आणि अशा बंगाल प्रांतामध्ये जन्माला आलेले आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यभर भारताने खर्च केलं. सुभाषचंद्र बोस यांना आणि शहाजीराजे भोसले यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. त्यांच्या जीवनाविषयी बोलायचं म्हटलं तर मी 2-3 प्रसंग सांगणार आहे. त्यांचे वडील वकील होते
घरंदाज घराणं होतं आणि वडिलांना वाटलं की आपल्या मुलांना शिकावं, हुशार होते आणि म्हणून त्यांनी शाळेमध्ये पाठवलं. शाळेमध्ये काय म्हणजे 1 नंबरमध्ये असायचे. पुढे नंतर ते कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये असताना सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे प्रगती केलेली होती, पण त्यांचा कल मात्र अध्यात्माकडे वळलेला होता. कारण कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची अध्यात्माची गोडी लागलेली होती. नंतर त्यांनी काही काळ साधू संतांना भेटण्यामध्ये पण घालवला. नंतर त्यांनी काही काळ जाऊन हिमालयामध्ये तपश्चर्या सुद्धा केली, पण ते सळसळतं रक्त आणि स्वातंत्र्यप्रेम पाहून तिथे ते टिकाव धरू शकले नाही. ते पुन्हा आपल्या मूळ पिंडाकडे आले. वडिलांची अशी इच्छा होती की आपल्या मुलानं ICS व्हावं, म्हणून त्यांनी इंग्लंडला पाठवलं. तिकडे 1920 ICS झाले आणि मग त्यांना नोकरी मिळणार होती, पण त्यांना असं वाटलं की त्यांना पहिल्यापासून विरोध होता की आपण कुणाच्याही हाताखाली काम करायचं नाही किंवा गुलामगिरीमध्ये जीवन जगायचं नाही, आणि म्हणून त्याने आपल्या नोकरीचा त्याग केला आणि सगळं लक्ष त्याने आपल्या स्वातंत्र्य लढ्याकडे दिलं. दुसरा एक प्रसंग असा सांगितला जातो, जेव्हा ते कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या प्राध्यापकांनी भारतीय कुत्रे असा भारतीय लोकांचा अपमान केला होता, असा उल्लेख केला होता. प्रोफेसर पुढे लेक्चर देत आहेत, तिथून ते उठले बेंचवरून आणि येऊन त्यांनी प्राध्यापकांच्या गळ्याला हात घातला, त्यांना खाली पाडलं, म्हणाले कुत्रे नाहीत, आम्ही वाघ आहोत. हाच वाघ जेव्हा राजकारणामध्ये आला त्याच वाघाने आझाद हिंद सेनेची निर्मिती करून ब्रिटिशांना शह देण्याचं काम केलं दिसून येतं. पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर त्यांनी नंतर ते अर्थात ते नंतर त्याचं भारतामध्ये स्वातंत्र्य आंदोलन, आपण ज्या भारतीय स्वातंत्र्याचा अभ्यास पात्र लक्षात असलं पाहिजे की काँग्रेस मवाळावादी एक पक्ष होता, बाबा अर्ज विनंत्या करून स्वातंत्र्य मिळेल. टिळकांचा कालखंड होता झालमतवाद, अर्ज विनंती करून काही मिळणार नाही. महात्मा गांधीचा सत्याहिंसा मार्ग होता आणि चौथा मार्ग होता क्रांतिकारी मार्ग. आणि क्रांतिकारी मार्गामध्ये सावरकर असतील किंवा सुभाषचंद्र बोस असतील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जातात की त्यांना अर्ज विनंती करून काही मिळणार नाही, त्यांना असा शहद आपण दिला पाहिजे, आणि त्याने त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली. याचवेळी त्यांच्या हालचालीवरती ब्रिटिशांनी नियंत्रण ठेवलं, नजरकैदेमध्ये ठेवलं. जसं असं म्हणतात की शिवाजी राजांना आग्र्यामध्ये औरंगजेबानं डांबून ठेवलं होतं, नजरकैदेमध्ये ठेवलं होतं, पण त्याला तुरी देऊन ते निष्ठून आले, स्वराज्य निर्माण केलं. तीच भूमिका, तोच वारसा असलेला, ती परंपरा घेऊन सुभाषचंद्र बोस यांनी भारतातून पलायन करून ते जर्मनीला जाऊन पोहोचले, हिटलरला भेटले आणि सांगितलं की आपण एकत्र येऊया आणि ब्रिटिशांना आपण शह देऊया. कारण इतिहासामध्ये एक सूत्र असतं, शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका एका बाजूला आणि जर्मनी, इटली आणि जपान एका बाजूला, आणि भारत आपल्याला माहिती आहे आपण इंग्रजी विरोधात होतो, आणि म्हणून त्यांनी जाऊन हिटलरचे संधान साधलं आणि पुढची आखणी सगळी केली. याचवेळी रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती, पण थोड्याच अवधीमध्ये त्या सेनेची सगळी सूत्र सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आले आणि त्यांनी सर्वप्रथम आपल्या सैनिकांपुढे, आपल्या त्या जवानांपुढे एक ओजस्वी भाषण केलं होतं. ते असे म्हणाले होते की आज आपण एका नवीन संकल्पनेला सुरुवात करत आहोत. या फौजेनं आपलं भारताचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. ही फौज म्हणजे भारताला आपली वाटली पाहिजे आणि भविष्यामध्ये भारताला नक्कीच स्वातंत्र्य मिळवून देईल, अशा प्रकारे आवेशपूर्ण भाषण केलं होतं आणि अनेक सैनिक त्यामध्ये सहभागी झाले होते. एवढंच नाही तर पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की तू मुझे खून दो मैं तुझे आझादी दूंगा. त्यांची पुढची घोषणा होती चलो दिल्ली ताब्यात घ्यायची आहे. आणि सेनेचं अभिवादनाचा शब्द होता जय हिंद, असे सुभाषचंद्र बोस. पुढे मग आपल्याला माहिती आहे त्याने तिकडे जाऊन जपानबरोबर संधान साधलं, हिटलरचे संधान साधलं आणि ब्रिटिशांना कसा शह देता येईल यासाठी प्रयत्न केला. पण दुर्दैवाची गोष्ट असेल पुढच्या काळामध्ये अमेरिकेचं पारडं जड व्हायला लागलं, शत्रुपक्षाचं पारडं जड व्हायला लागलं आणि भारत टप्प्याटप्प्याने पाठीपाठीमागे सरकायला लागला. सुरुवातीला आपण आघाडीवर होतो. एवढं काय तर त्यांच्या सैनिकाने भारतामध्ये प्रवेश करून काही प्रांत ताब्यात घेतलेला होता, पण पुढे शत्रूंचा प्रभाव वाढला आणि आपली थोडीशी ताकद कमी पडत गेली. शेवटी मग त्याने असा निर्णय घेतला की आपल्याला इतर राहून काही करता येणार नाही, आपण शत्रूला जाऊन मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्याने नंतर पुढच्या काळामध्ये तिथून ते रशियाला निघाले. रशियाला तर आपल्याला माहिती आहे विमानानं पेट घेतला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. तो दिवस होता 18 ऑगस्ट 1945. जरी त्यांचं निधन 45 जरी झालं असलं तरी त्यांचं स्वप्न अवघ्या 2 वर्षांनी पूर्ण होतं. म्हणून त्याला कुसुमाग्रज असं म्हणतात. तर पुढे मी असं म्हणेन, पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती होऊन या बेहोश धावलो ध्येय पथावरती. विश्रांतीस्तव कधी न थांबलो पाहिलं न बांधू न शकलो
प्रीतीचे माझे वा कीर्तीचे धागे, एकच तारा समोर अनेक होता, पायातली अंगार. कुशल शेवटी असं म्हणतात की त्यांचं स्वप्न नाही पूर्ण होऊ शकलं. पण भारताच्या इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी रक्त सांगितलं त्याच्या आयुष्यात त्यांनी पर्वा केली नाही, पण स्वातंत्र्य मुक्तीसाठी ज्यांनी लढा दिला त्या अशा थोर नेत्याला वंदन करताना कुशल असं म्हणतात की सरणावरती आज आमची पेटतात प्रेते, उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायामधले खळखळा तुटणार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. म्हणजे त्यांना असं कसं वाटत असेल मी गेलो तरी बेहतर, पण माझे असे क्रांतीचे निखारे तयार होतील आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिसेल. अशा थोर सेनानीचं कार्य किती मोलाचं आहे. आपल्या लक्षात येईल त्यांच्या असं लक्षात आलं होतं की आपल्याला भारताला मुक्त करायचं आहे, मग परकीय देशांची संधान साधून आणि हिंदी सेनेच्या जोरावर. आणि म्हणून त्याने आपल्या देशामध्ये राहूनच सुरुवातीला काही वेळा प्रयोग केला सुद्धा, पण त्यांना वाटलं इतर आपण काही करू शकत नाही, कारण त्यांना काँग्रेसने आपल्यातून बाहेर काढलेलं होतं. कारण त्यांचे विचार जहालवादी होते आणि काँग्रेसही मावळावादी होती, आणि म्हणून त्यांना काही काळ काही करता आलं नाही. पण त्यांनी जो केलेला प्रयत्न आहे तो प्रयत्न निष्फळ जात नाही. त्याचं खूप मोठं कार्य देशासाठी आहे. अशा थोर सेनेला मी अभिवादन करतो. दुसरा माहिती त्यांचा उल्लेख केला की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता श्री शहाजीराजे भोसले यांना स्वराज्य संकल्पक असं म्हटलं जातं. संकल्पना महत्वाची आहे. आपण जसं मुलांच्या मनामध्ये संकल्पना निर्माण करतो, त्याला आपण ध्येय दाखवतो, स्वप्न दाखवतो. ते स्वप्न दाखवण्याचं काम शहाजीराजे भोसलेने केलं. त्यांची देखील आज या ठिकाणी स्मृती दिन आहे. अशा थोर नेत्यांना मी अभिवादन करतो आणि इथे थांबतो. मला इथे बोलण्याची संधी दिला, मी आयोजकांना धन्यवाद देतो. तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. या जयंतीनिमित्त मी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना अभिवादन करतो. नुकताच राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे हा दिवस साजरा करण्याचं मला सकाळी मॅडमने सांगितलं आणि आजच्या या दिवसासाठी सर्वांनी सुभाषचंद्र बोस यांचं स्मरण करावं. ज्या काही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, स्वातंत्र्य मिळण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी किती प्रयत्न केले या संदर्भामध्ये सुद्धा आता पाटील साहेबांनी आपल्याला थोडक्यात या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि आपल्याला नेहमी असं वाटत असतं की जे थोर व्यक्ती असतात त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळाले पाहिजेत, जेणेकरून त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि आपण यशस्वी मार्गावर नेहमीच असलं पाहिजे. त्यामुळे त्या प्रेरणेची आपल्याला नेहमीच गरज असते. असेच विचार स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचे काही विचार मी या ठिकाणी मला वाचून दाखवतो. संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला, तो माझ्यात आधी नव्हता. तडजोड ही खूपच अपवित्र गोष्ट आहे, हा एक त्यांचा विचार. कर्माचे बंधन तोडणे हे खूपच कठीण काम आहे. मी जीवनाच्या अनिश्चिततेने कधीही घाबरलेलो नाही. तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे. कधीही अधीर होऊ नका. असंच कधीही अशी अपेक्षा करू नका की ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला 1-2 दिवसातच मिळेल. व्यर्थ गोष्टीमध्ये कधीही वेळ घालवू नका. मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे. जेव्हा मी जीवनात भरकटलो तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटून दिलं नाही. एक व्यक्ती एक विचार मारू शकतो, एक व्यक्ती मारू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 1000 आयुष्यात जन्म घेईल. माझ्या साऱ्या भावना मृतवत झाल्या आहेत आणि एका भयानक कठोरतेने मला वेढा घातलेला आहे. तेव्हा असे वेगवेगळे विचार आपल्याला तुमच्या हातामध्येच आहेत. सगळे विचार मोबाईलवर तुम्हाला
या पद्धतीनं बघायला मिळतील. विविध कोट्स आहेत सुभाषचंद्र बोस यांचे. त्यानंतर तरुणांना काय प्रेरित आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणचे विचार आहेत. निश्चितपणे आपण हे विचार आजच्या दिवशी जर वाचले तर निश्चितपणे तुम्हाला पुढचं आयुष्य जगण्यासाठी एक विशिष्ट प्रेरणा तुम्ही घ्यावी अशी या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर